पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। राज्यामध्ये आणखी 2-3 दिवस मान्सून सक्रिय राहणार। रायगड, पुणे, साताऱ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह ठाण्यामध्ये येलो अलर्ट जारी। गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या पावसामुळे मुंबईतील 7 जलाशयांचा साठा 83.68%, 24 तासांमध्ये जलाशयातील साठ्यामध्ये 6.06% वाढ। पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये विसर्गाला पुन्हा सुरुवात। मुठा नदीपात्रामध्ये 4708 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पुण्यातील पवना धरण 96% भरलं। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक कायम। पवना नदीपात्रामध्ये तब्बल 4820 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता। कल्याण नगर मार्गावरील माळशेज घाटामध्ये पावसामुळे रस्ता खचला। नगरच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरील रस्ता खचल्यानं एकेरी वाहतूक सुरू। वाहन चालकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन। इगतपुरीच्या टाकेत परिसरामध्ये सलग 4 दिवसांच्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। नवीन बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान। लेंडी नाल्यावरील रस्ता पाण्याखाली, वाहतूक काही काळ ठप्प। नाशिकच्या गंगापूर धरणातून विसर्ग कमी झाल्यानं गोदा घाटावरील पूर स्थिती सामान्य। टाळकुटेश्वर मंदिर परिसरामध्ये चिखल आणि पानवेली साचल्या। नाशिकच्या सायखेडा गावाला पुराचा धोका। गंगानगर वस्तीमधील नागरिकांचं मोठं नुकसान। संसार उपयोगी वस्तू पाण्यात। पालघरमध्ये 2 दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या पुरामुळे घाणीचं साम्राज्य। डहाणू आणि तलासरी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ आणि चिखल साचला। ठाणे महानगरपालिकेकडून स्वच्छता सुरू। मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। मंत्रालयामध्ये दर गुरुवारी एआयचे वर्ग आयोजित केले जाणार। राज्य सरकारकडून नव्या उपक्रमाची सुरुवात। टेक थर्सडे असं या उपक्रमाचं नाव। मंत्रालयामधील फायलींची गती वाढवण्यापासून शासन निर्णय शोधणं, विधिमंडळ प्रश्नांची उत्तरं तयार करण्याच्या दिशेनं राज्य सरकारचं मोठं पाऊल। मध्य रेल्वेवर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक असणार। ठाणे ते कल्याण दरम्यान फास्ट लाईनवर, तर ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी आणि नेरूळ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। मध्य रेल्वेकडून 3 महिन्यामध्ये 12,86,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई। फुकट्या प्रवाशांकडून 101 कोटींचा दंड वसूल। दंडाची रक्कम वाढूनही प्रवाशांवर परिणाम न झाल्याचं चित्र। पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 150 वॉर्डनची नियुक्ती करण्यात येणार। वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी महानगरपालिकेकडून वॉर्डन दिले जाणार। पुणे हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोच्या माण ते बालेवाडी टप्प्याला CMRSची मंजुरी। 13 किलोमीटर मार्गावरील सर्व वैधानिक चाचण्या यशस्वी। प्रत्यक्ष प्रवासी सेवेच्या शुभारंभाच्या दिशेनं निर्णायक पाऊल। मुंबईच्या जोगेश्वरीमधील टेनॉल कंपनीमधील कामगारांना 2 महिन्यांपासून वेतन नाही। मनसे कामगार सेनेची आक्रमक भूमिका। कंपनीच्या आवारामध्ये संतप्त कामगार आणि मनसे कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन।